नमस्कार. आजच्या भागात जर शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर मधुभाऊंमध्ये खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स येतात आणि आजच्या भागामध्ये सायली समोर खूप मोठं सिक्रेट रिव्हील होणार आहे. बघूया आजच्या भागात काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात आणि सांगायला लागतात आता हे स्टेबल आहेत, तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी आता नीट आहेत. तेव्हा सायली म्हणते देवी आईच पावली की मधुभाऊंना आता काही वाटत नाही. तेवढ्यात अर्जुन विचारला लागतो पण डॉक्टर बाकी सगळ्या गोष्टी का घडल्या त्या तुम्ही सांगू शकता का. डॉक्टर अर्जुन आणि बाकी सगळ्यांना बाहेर घेऊन जात असतात. तेव्हा सायली म्हणते अहो मला यांच्याजवळच थांबू दे, मला मधुभाऊंशी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते मधुभाऊ खरंच तुम्हाला असं काही झालं ना तर माझं जीव अर्धा होत आहे. खरं म्हटलं तर मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तुम्ही असं का वागले हो. तुम्ही जर स्टेबल नसते तर मला किती भीती वाटली असती. आता तुम्हीच लवकर बरे व्हा आणि लवकर आश्रमामध्ये या. तेवढ्यात मधुभाऊ डोळ्यांच्या पापण्या चालू बंद करतात. ते बघता सायली म्हणायला लागते मधुभाऊ माझा भास तर नाही झाला ना की तुम्ही डोळ्याच्या पापण्या खालीवर केल्या. तेव्हा मधुभाऊ पुन्हा एकदा डोळ्याच्या पापण्या हळवतात. ते बघता सायली म्हणायला लागते म्हणजे तुम्ही खरंच आता शुद्धीत यायला लागले आहे, कोमामधून बाहेर निघायला लागले आहेत. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मधुभाऊ मी एकदा पुन्हा खात्री करून घेते, मला सांगा ना तुम्हाला आमच्या सगळ्यांची आठवण येते का आणि तुम्हाला आश्रमाची आठवण येते का. तेव्हा मधुभाऊ पुन्हा एकदा डोळ्याच्या पापण्या खालीवर करतात. ते बघता सायली खूप खुश होऊन जाते आणि म्हणायला लागते मधुभाऊ खरंच तुमची इम्प्रूव्हमेंट होत आहे आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तेवढ्यात इकडे अर्जुन आणि बाकी सगळे गप्पा मारत असतात. तेवढ्यात सायली बाहेर येते आणि सांगायला लागते अहो मधुभाऊ आता स्वतःहून बोलायला लागले आहे. तेव्हा अर्जुन विचारतो बोलायला लागले म्हणजे बायको तुला नेमकं बोलायचं काय आहे. तेव्हा ती सांगते अहो बोलायला म्हणजे मधुभाऊंनी मला पापण्यांनी इशारा केला की ते आपलं सगळं बोलणं ऐकू शकतात, चला ना लवकर. तेव्हा अर्जुन म्हणतो हे तर खरंच खूप चांगलं आहे. सगळे लगेच रूमच्या आतमध्ये येतात. तेव्हा सायली विचारते मधुभाऊ मला सांगा ना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना इथे बघून आनंद झाला आहे का. तर पण तेव्हा मधुभाऊ काही रिॲक्ट करत नसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो मला असं वाटते सायली तुझा काहीतरी भास झाला आहे. तेव्हा सायली म्हणते नाही नाही मला खात्री आहे मधुभाऊ नक्कीच पापण्या हळवतील. तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतो नाही ग सायली काहीतरी नक्कीच गडबड आहे, मला नाही वाटत असं काही असेल, तुझा भासच असेल. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ यांना सगळ्यांना दाखवा ना की तुम्ही खरंच आम्हाला इथे बघून खुश आहात का. तेवढ्यात मधुभाऊ पापण्या हळवतात आणि ते बघतात सगळे खूप खुश व्हायला लागतात. तेव्हा चैतन्य म्हणतो हे तर मिरॅकल आहे, मी लगेच डॉक्टरला बोलून येतो. तेव्हा प्रताप म्हणतो ही तर खरंच खूप मस्त गोष्ट झाली आहे. मधुभाऊंना आता ऍक्टिव्ह होत आहेत हे आपल्यासाठी खरंच खूप गरजेचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो सायली खरंच मधुभाऊंना आता बरं वाटते, ही खरंच खूप छान गोष्ट आहे ना. सायलीच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला असतो. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात आणि मधुभाऊंना चेक करायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी जायला निघतात. तेव्हा अर्जुन विचारतो मला खरं खरं सांग बायको तू मधुभाऊंशी असं काय बोलली ज्यामुळे त्यांची कंडिशन एवढी क्रिटिकल झाली होती आणि डॉक्टर म्हणतात अशी काहीतरी गोष्ट त्यांना ट्रिगर झाली आहे ज्याच्यामुळे त्यांनी इतक्या लवकर रिस्पॉन्स करायला सुरुवात केला. तेव्हा सायलीला आठवतं की तिने मधुभाऊंशी सदाशिव आणि मैनावतीबद्दल गप्पा मारलेल्या होत्या. तेव्हा ती म्हणते अहो मी तर आईबाबांच्या बद्दल त्यांच्याशी बोलली आणि त्याच गोष्टी माझ्या अंदाजे मधुभाऊंना माहिती आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो मला असं वाटते मधुभाऊंना तुझे खरे आई वडील माहिती आहेत, मग आपण एक काम करूया सदाशिव आणि मैनावतींना त्यांच्या समोर आणूया म्हणजे आपल्यालाही समजेल काय खरं आणि काय खोटं. आता तर सगळं खरं खोटं व्हायलाच पाहिजे. तेव्हा सायली म्हणते बरोबर आहे तुमचं, आपण त्यांना लवकरात लवकर मधुभाऊंकडे आणून येऊ. इकडे ते घरी येतात. तेव्हा कल्पना विचारते काय रे सगळं ठीक तर आहे ना, मधुभाऊ आता ओके आहेत ना. तेव्हा अर्जुन सायली म्हणतात हो मधुभाऊ ओके आहेत आणि आता त्यांची कंडिशन खूप छान आहे. मला असं वाटते मी आईबाबांना त्यांच्या जवळ घेऊन जावं म्हणजे कसं त्यांचा आणि यांची भेट होऊन जाईल. तेवढ्यात सगळे खूप खुश होतात. तेव्हा कल्पना म्हणते अरे पण तुम्ही का आले, तुम्ही तिथेच थांबायचं ना. तेव्हा प्रताप म्हणतो त्यांनाही फ्रेश व्हायचं आहे आणि आता मधुभाऊ आउट ऑफ डेंजर आहेत म्हणजे काहीच काळजी करण्यासारखं नाही. तेव्हा सायली म्हणते मला असं वाटते मी आईबाबांना घेऊन जाते म्हणजे कसं मधुभाऊंनाही छान वाटेल. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही. इकडे या दोघांची जोरदार प्लॅनिंग सुरू असते.
तेव्हा ती म्हणायला लागते, काय हो तुम्ही सगळं मातीमोल केलं, आता ते हे सुभेदार आपल्यावरती विश्वास तरी ठेवतील का? तुम्ही एवढ्या दिवसाची मेहनत सगळी पाण्यामध्ये घालवली, खरं म्हणजे तुम्हाला ते जेलमध्ये जाऊन सगळं कांड करायची गरजच नव्हती. तेव्हा तो म्हणतो, जे झालं ते झालं, आता त्याच्याकडे लक्ष देऊ नको, पण आपण इथं जाताना हातामध्ये काहीतरी असावं. तेव्हा ती म्हणते, काय असेल आपल्या हातामध्ये? आता हे लोक आपल्या हातावरती 4 पैसे ठेवणार नाही, आपल्याला वेगळं काहीतरी प्लॅनिंग करायला लागेल. या घरातून जाताना आपल्याला मोठा डल्ला मारायला लागेल, म्हणजे कसं आपलं काम सुद्धा होईल आणि आपण सुखात सुद्धा राहू. त्या दोघांची जोरदार प्लॅनिंग सुरू असते. तेवढ्याच सायली दार उघडते. ते बघता हे दोघं थोडे घाबरून गेलेले असतात. इकडे सायलीचं सगळं बोलणं प्रिया सुद्धा ऐकत असते. तेव्हा सायली म्हणते, आई बाबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मधुभाऊंची कंडिशन आता थोडी चांगली आहे आणि मला असं वाटते तुम्हाला त्यांना भेटायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, काहीच हरकत नाही, तू म्हणते तर आम्ही नक्कीच भेटू. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे मग आपण आत्ताच जाऊया. तेवढ्यात प्रिया हे सगळं ऐकते आणि विचार करायला लागते, म्हणजे याच्याने एक गोष्ट सिद्ध होत आहे. सायलीची खात्री पटत चालली आहे की हेच तिचे आई वडील आहेत. हे तर खरंच खूप छान झालं, म्हणजे सायलीचं भाग्य आता माझ्या पदरात पडणार आहे. हे तर खरंच तू पाहून सोन्याहून पिवळं झालं आहे. तेवढ्यात मैनावती म्हणते, आत्ताच जायची गरज आहे का? तेव्हा सायली म्हणते, हो आत्ताच जायची गरज आहे, चला आपण निघूया. तर दुसरीकडे सचिन त्याच्या कामामध्ये असतो. तेव्हा त्याचं लक्ष जातं की अस्मिताचे एवढे फोन आले, म्हणजे तिला एखादा कॉल करणं तर बनतंय ना. अस्मिता इकडे शांतपणे बोलत असते, काय रे तुला एवढ्या लवकर वेळ मिळाला माझ्याशी बोलायचा? तेव्हा तो म्हणतो, तू एवढी शांत, मी एवढे तुझे फोन उचलले नाही तरी. तेव्हा ती म्हणते, काय करायचं, नवरा नसण्याची सवय झाली आहे. अरे तुला एक गोष्ट सांगायची होती की आपले आई वडील म्हणजे माझे मम्मी पप्पा आज तुझ्या आई वडिलांना भेटायला जाणार आहेत. तेव्हा तो म्हणतो, हे तर खरंच खूप छान गोष्ट आहे, म्हणजे त्या लोकांना गप्पा मारायला कोणीतरी भेटेल. तसंही आपण दोघं नसतो आणि तू तर माहेरीच असते ना. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, मला टोमणा मारण्याची एकही संधी तू सोडू नको. तेवढ्यात तिथे साक्षी आलेली असते. इकडे अस्मिता म्हणत असते, हे बघ मी तुझी बायको आहे, पण हे तू जे वागतोय ना ते मला बिलकुल आवडत नाहीये हे. तेव्हा तो म्हणतो, अरे पण तुझं वागणं मला आवडते, एवढा समजूतदारपणे तू जे वागते ना हे खरंच खूप छान आहे. तेवढ्यात इकडे साक्षी आलेली असते. इकडे अस्मिता आणि सचिनच्या गप्पा सुरू असतात. तेव्हा सचिन म्हणतो, तू खरंच दीक्षित सोबत आहे, कारण की अस्मी तू आज मस्त काम केलं आहे. तेवढ्यात इकडे साक्षीचं लक्ष जातं. तेव्हा ती विचार करते, हा कोणाशी बोलतोय, म्हणजे कामाचा कॉल आहे की कोणाशी पर्सनल बोलत असेल. तर दुसरीकडे सायली, अर्जुन, सदाशिव, मैनावती सगळे मधुभाऊंच्या जवळ आलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ हे जे आहेत ना हे माझे आई वडील आहेत, म्हणजे हे सदाशिव लोखंडे आणि त्या मैनावती लोखंडे. तेव्हा सदाशिव लगेच ऍक्टिंग करायला सुरुवात करतो, मधुभाऊ खरंच तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही माझ्या लहानच्या बाळाला चांगले संस्कार दिले आणि चांगल्या प्रकारे तिला वाढवलं आहे, म्हणून तर ती आता एवढ्या श्रीमंत घरामध्ये पडली आहे. खरं म्हटलं तर तुमचे उपकार किती मानावे आणि काय करावं हेच समजत नाही. तेवढ्यात मैनावती म्हणायला लागते, अहो ते कोमामध्ये आहेत, त्यांना समजत नाही हो, तुम्ही नका बोलू. तेव्हा ते म्हणतात, कोमामध्येच आहेत पण तरी सुद्धा आपल्याला त्यांचे उपकार तर मानायला पाहिजेत ना. तेवढ्यात सायली म्हणायला लागते, मधुभाऊ हे माझे आई वडील आहेत, तुम्ही यांना ओळखता का? तेवढ्यात मैनावती म्हणायला लागते, ते कसं ओळखतील ग, त्यांना थोडी काही माहिती आहे. तेव्हा सायली विचारते, हेच माझे आई वडील आहेत मधुभाऊ, यांनी त्यांना शोधून काढलं आहे. पण मधुभाऊंचं काहीच रिॲक्शन नसतं. ते बघता अर्जुनलाही समजतं का काहीतरी नक्कीच गडबड आहे. इकडे साक्षी नजर ठेवत असते की याचं नेमकं चाललं तरी काय आहे. ती लगेच त्याच्या जवळ जाते. तेवढ्यात सचिन म्हणत असतो, मी जसे रूल्स अँड रेग्युलेशन सांगितले आहेत ना तसेच फॉलो व्हायला पाहिजे. तिथे अस्मिताच्या जागेवरती दुसरीच मुलगी असते आणि तो लगेच कॉल कट करतो. तेव्हा ती विचारते, कामाचं चाललं आहे का? कर तू काम, मला थोडं वेगळं काम आहे आणि मी त्याच्यामध्ये बिझी आहे. तेव्हा तो म्हणतो, काही हरकत नाही. त्या दोघांच्या गप्पा सुरू होतात. तर दुसरीकडे अर्जुन म्हणायला लागतो, आता आमचं काम झालं आहे. तेव्हा ती विचारतात, काय काम झालं तुमचं जाऊ बापू, नेमकं तुम्हाला बोलायचं काय आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला यांच्याशी भेटवायचं होतं, ते काम झालेलं आहे, आता तुम्ही घरी जाऊ शकता. मी तुमच्यासाठी कॅब सुद्धा बुक केली आहे, तुम्ही जा. इथं कसं डॉक्टर जास्त जण राहिले ना तर ओरडतात, म्हणून आम्हीच दोघं थांबतो. तेव्हा ते म्हणतात, काही हरकत नाही, आम्ही जातो, मधुभाऊ स्वतःची काळजी घ्या. ते लगेच तिथून निघून जातात. तेवढ्यात
सायली म्हणायला लागते, मधुभाऊ मी तुम्हाला खरं काहीतरी गोष्टी सांगत आहे, जरा समजून आणि त्याच्यानुसार मला रिस्पॉन्स करा. हे जे आले होते हे यांच्यानुसार माझे आई वडील आहेत. इकडे सदाशिव आणि मैनावती बाहेर आलेले असतात. तेव्हा मैना म्हणते, तुमचं काय चाललं होतं, एवढी ऍक्टिंग का करत होते, जसं काय ते आपल्या जवळचे आहेत. तेव्हा ते म्हणतात, करायला लागतंय, सायलीचा त्यांच्यावरती जीव आहे ना. इकडे अर्जुन विचारतो, मधुभाऊ मी DNA टेस्ट केली होती आणि DNA टेस्ट सुद्धा खूप चांगल्या आणि अशा ठिकाणी केली होती जिथून फ्रॉड होणं पॉसिबलच नाहीये हे, म्हणून त्यांचं आणि सायलीचा DNA मॅच झाला आहे. तर इकडे सदाशिव म्हणत असतो, खरं म्हटलं तर माझ्याकडे ऑप्शन नव्हता रे, आणि असं खोटं नाटक करायला लागतं तेव्हाच तर खरी मजा येते. खरं म्हटलं तर सायलीचं मन राखणं तर आपल्यासाठी गरजेचं आहे ना. तेव्हा मैना म्हणायला लागते, ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना आपण काय प्लॅनिंग केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, ते जाऊ दे, आपण तर बाहेर आलो आहोत, आपण पाणीपुरी खाऊया. आणि 6 पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्याला सांगायचं 4च झाल्या आणि त्याच्याशी भांडण करायचं. तेव्हा ती म्हणते, ते सगळं तर मला आवडते, पण आता आपल्याला सुभेदारांकडे जायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, सुभेदारांकडे आपली कोण वाट बघते, सोड ना ते. तेव्हा ती म्हणते, तुम्ही विसरताय का, आपण जेव्हा घरातून निघत होतो तेव्हा घरामधून सगळे लोक जात होते, ती तन्वी तर ऑलरेडी गेली होती, त्यानंतर ती कल्पना आणि प्रताप सुद्धा निघत होते, आणि राहिलं कोण, ती पूर्णाजी. तिला आडवं पडायला आपल्याला किती वेळ लागेल, म्हणून मला असं वाटतं आपण जावा आणि मोठा डल्ला मारून तिथून पळून जावं. तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे, पण त्या म्हातारीला आपण आडवं कसं पाडायचं, त्या दोघांची जोरदार प्लॅनिंग सुरू होते. इकडे सायली म्हणत असते, पण माझ्या मनाची खात्री नाहीये, हे DNA टेस्ट जरी आले असल्या तरी मला वाटत नाही ते माझे आई वडील आहेत. खरं म्हटलं तर त्यांची आणि माझी नाळ जुळत नाहीये. हे त्यांचा स्वभाव, त्यांच्या गोष्टी मला सगळ्या फ्रॉड वाटतात, त्या चोरीमारी करतात, त्यानंतर त्यांना खोटं बोलायची सवय आहे. मला खरंच मधुभाऊ समजत नाहीये, हे ते खरंच माझे आई वडील आहेत की नाही तुम्ही सांगा ना. पण मधुभाऊ काहीच रिस्पॉन्स करत नसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, याचा अर्थ असा तर नाही ना की मधुभाऊंना नकार द्यायचा आहे. तेव्हा सायली म्हणते, हा असाच अर्थ असेल. मधुभाऊ मला खरं सांगा की सदाशिव आणि मैनावती जे आत्ता आले होते ते माझे आई वडील नाही आहेत ना. तेवढ्यात मधुभाऊ डोळे बंद करून इशारा देतात. ते बघतात सायली खूप खुश होते आणि म्हणते की मधुभाऊ मी एकदा पुन्हा खात्री करते, मला सांगा ना DNA टेस्ट बरोबर नाही आहेत ना. तेव्हा मधुभाऊ पुन्हा रिस्पॉन्स करतात. ते बघतात सायली खूप खुश होते. तेव्हा अर्जुनलाही समजतं की त्याच्याकडून चूक झाली आहे. सायली म्हणाले, ते आता कोणत्या पुराव्याची मला बिलकुल गरज नाही, मधुभाऊंने सांगितलं आहे, मी तुम्हाला सांगत होती ना ते माझे आई वडील नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच माझी सुद्धा चूक झाली, खरं म्हटलं तर मला तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता. तेवढ्यात सायली म्हणायला लागते, पण आता खूप झालं, या मैनावती आणि सदाशिवने आपल्या घरच्यांना खूप त्रास दिला आहे, आता यांना प्रत्येक गोष्टीची सबक तर शिकवणं गरजेचं आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे कॉफीमध्ये मैनावतीने काहीतरी मिळवलेलं असतं, ती लगेच कॉफी पूर्णाजीला देतात आणि पूर्णाजीला रूममध्ये झोपवतात. तर दुसरीकडे अस्मिता थोडी चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते, हे सगळं चाललं तरी काय आहे, पूर्णाजी माझ्या घरी आल्या नाही, माझे सासू सासरे किती चिडलेले आहेत. इकडे पूर्णाजी झोपलेल्या असतात. तेव्हा मैनावती आणि सदाशिव स्वतःला काळ्या कपड्यामध्ये गुंडळतात आणि तिथून पळून जात असतात. तेवढ्यात इकडे त्यांचं लक्ष जातं की कोणीतरी आहे, म्हणून चोरांना शोधण्यासाठी सगळेच त्यांच्या मागे लागतात. तेवढ्यात त्या दोघांचा मुखोटा निघतो आणि चोर म्हणून अजून कोणी नाही तर मैनावती आणि सदाशिव असतात. ते बघितल्यानंतर सायलीच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता चोरी करताना तर यांना पकडलं आहे, खरंच यांना यांच्या कर्माची शिक्षा मिळेल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.